मी तुमच्यासोबत एक आता गोष्ट शेअर करणार आहे माझी, जी कुणालाच माहीत नाही आहे, म्हणजे सिक्रेट रिव्हील. तर तुम्हाला हा डाग दिसत असेल इथला, दिसतं का? तर हा नेमका आला कसा? तर हा डाग मी लहान होतो, म्हणजे 8वीला होतो त्या टाईमला सायकल स्टंट मारत होतो आणि घरच्यांना वेगळंच माहीत आहे की मी सांगितलं वेगळं घरच्यांना आणि त्यांनी विश्वास पण ठेवला याच्यावर. आणि ही गोष्ट फक्त माझ्या एकाच मित्राला माहित आहे, कारण आम्ही दोघंच होतो त्यावेळेला आणि की त्याला समजेल कोण आहे तो. काय झालं होतं, माझी सायकल होती हिरो म्हणून, त्या टाईमच्या सायकल म्हणजे आता पण आहेत. तर काय झालं, सायकल समोरून उचलायची, ते तर मी उचलत होतो, म्हणजे प्रॅक्टिस झाली होती, कारण मे मध्ये थोडंफार केलं होतं. त्याच्यानंतर दिवाळीची सुट्टी पडली होती तेव्हा चालू केली होती स्टंट मारायला आणि परत. तर एवढ्या वरती खालून सायकल उचलायचो मी तेव्हा, कारण माझं वजन पण कमी, सायकल पण हलकी, त्यामुळे काय करायचो, उचलायचो मी. तर ते उचलून मला कंटाळा आला, तर डोक्यात असा विचार आला की तर काहीतरी वेगळं करायचं. तर काय झालं, सगळ्यात उंच होता तो, एवढा कट्टा म्हणतात आमच्या इकडं बेळगाव साईडला. तर तो कट्टा होता, त्याच्यावरून सायकल उडवायची. तर एक छोटा होता, त्याच्यावरून उडवली, चांगलं बरोबर बसला स्टंट. पण प्रॉब्लेम असा काय झाला की मोठ्या कट्ट्यावरून सायकल उडवायला स्पीडनं आलो मी. आल्यानंतर म्हणजे सायकलचा पॅन्डल असतो खाली, तर तो उडवल्यानंतर पॅन्डल लागला खालच्या त्या कट्ट्याला, कारण समोरचा पहिला टायर पुढे गेला ना, पाठचा कट्ट्यावरतीच होता त्या, तर तो त्याच्यावरतीच राहिला आणि समोरचा खाली गेला. पॅन्डल लागल्यामुळे सायकल फिरली आणि पाठीमागचा टायर असतो तो पाठीमागून पुढे आला आणि समोरचा पाठीमागे गेला आणि त्याच्यामध्ये मी, आणि माझा जो चेहरा होता तो बरोबर जमिनीला पडला. जमिनीला पडल्यानंतर माझं नाक वाचलं कसं मलाच माहीत नाही, कारण माझं नाक तर लांब आहे. तर नाक असं झालं कसं झालं काय माहीत, इथं आणि इथं लागलं आणि बरोबर पडलो मी. घरच्यांना सांगायचं काय, कारण घरच्यांना सांगितलं स्टंट मारत तर सायकल काढून घेणार, पुढे सायकलच देणार नाहीत. तर मी म्हटलं आता काय पण झालं तर घरच्यांना नाही सांगायचं. तर मित्राला सांगितलं की मला बँडेज आणून दे. तर बँडेज इथं आणि इथं लावलं, रक्त एवढं येत होतं ते बँडेज पण टिकत नव्हतं. तर घरच्यांना सांगितलं की सायकल मारता मारता स्केट झाले आणि पडलो आणि खालती दगड होते ते लागले असं. मग घरच्यांना विश्वास पण ठेवला, काय माहीत असं होतं माझ्या ह्याच्या लाईफमध्ये. आणि हे घरच्यांना आत्ता समजेल की मी व्हिडिओ टाकल्यानंतर ते मला काय बोलतील काय माहीत, बघू काय होतंय.